रामकृष्ण हरी. पुर आला आनंदाचा, पुर आला आनंदाचा, लाटा उसती प्रेमाच्या, लाटा उसती प्रेमाच्या. बांधू विठ्ठल सांगडी, बांधू विठ्ठलाची सांगडी, पोहुनी जाऊ पैलथडे, पोहुनी जाऊ पैलथडे. अवघे जन गडी, अवघे जन गडी, घाला उडी भाईनो, घाला उडी भाईनो. हे तो नाही सर्व काळ, हे तो नाही सर्व काळ, अमूप अमृताच जग, अमूप अमृताच जग. तुका म्हणे थोडा पुण्य, तुका म्हणे थोडा पुण्य, ओघाला पंथ येणे, ओघाला पंथ येणे. रामकृष्ण हरी माऊली. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतात की हा आनंदाचा, परमानंदाचा जो अत्यानंद आहे त्याचा पूर आलेला आहे आणि अशा काही लाटा उसळतात या भक्तीच्या, या साधनेच्या, या उपासनेच्या, या श्रवणाच्या, या निरूपणाच्या, या कीर्तनाच्या, या नविदा भक्तीच्या, की असा हा पूर आहे. बांधू विठ्ठल सांगडी, पोहुनी जाऊ पैलथडी. की आपण ह्या विठ्ठलाचा आधार घेऊन, सांगडी म्हणजे आपल्याला ऐल तीराकडून पैल तीराकडे जाण्याकरिता जो काही साधन आहे ते साधन घेऊन आपण पैल तीराकडे जायचंय. हे भगवंताने दिलेलं आपल्याला साधन आहे. म्हणून अवघे जन गडी, घाला उडी भाईंनो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांना विनंती करतायत की प्रत्येक मनुष्याने, माझे सगळे सोयरे नातेवाईक मित्र सहकारी या सगळ्यांनी याच्यामध्ये, या म्हणजे भाईंनो शब्द वापरलाय, भावांनो शब्द वापरलाय की सगळ्यांनी या होडीमध्ये तुम्हाला यायचंय, ऐल तीराकडून पैल तीराकडे जायचंय. हे तो नाही सर्व काळ, अमूप अमृताचं जग. की हे असं अमृताचं जग हे कुठेही मिळणार नाही. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे थोरा पुण्य. हे काय आताच नाही, आपल्या वडिलोपार्जित काही आपण पुण्य केलेली असेल, पूर्व पुण्याईचा काही भाग होता, म्हणूनच ओघाला पंथेने. आणि त्याच पूर्व पुण्याईच्या जोरावर आपण या आपल्याला हे साधन मिळालेलं आहे, ही नौका मिळालेली आहे की जी नौका आपल्याला ह्य लोकातून परलोकामध्ये, या पलीकडून त्या पलीकडे आपल्याला जायचंय, ह्या भवसागरातून आपल्याला तरुण जायचंय. आणि ही संधी आपल्याला पुन्हा काही येणार नाही. तुकोबारायांनी या साध्या सरळ सोप्या अभंगामधून आपल्याला परमानंद प्राप्त करता आवाहन केलं आहे आणि त्याच आव्हानातून आपण परमार्थ केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला सांगू इच्छितात. रामकृष्ण.